सर्वप्रथम सगळ्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, आपण आपले 50 दिवस कंप्लीट केले आणि आपला एक व्हिडिओ व्हायरल गेला. 15,000 प्लस व्ह्यू आले त्याच्यावरती. मित्रांनो, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी जेव्हा चालू केलं होतं आजपासून 50 दिवस अगोदर, असं वाटत नव्हतं की इतकं काही होईल म्हणून. आणि तुमचं प्रेम बघून खरंच मन भरून आलं. जेव्हा मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती तेव्हा खूप भीती वाटत होती. लोकांची भीती वाटत होती की लोक काय म्हणतील, काय म्हणतील, कसं काय. पण मित्रांनो, सगळं कम्प्लीट झालं. म्हणजे माझं सगळ्यात पहिली गोष्ट फिक्स स्पीकिंगची भीती गेली आणि खूप काही शिकायला भेटलं. तर मित्रांनो, असंच आपलं कामासोबत आपण केलं. हा प्रवास 50 दिवसाचा प्रवास असा होता. तुम्ही बघितला पहिल्या दिवसापर्यंत जे माझ्यासोबत आहे ते बघूच राहिले मला. आणि आज मी खरंच खूप खुश आहे की माझा 15,000 पर्यंत व्हिडिओ पण गेला. मित्रांनो, ऑर्डर घेतली, आपण निघलोय आपल्या कामावरती. आज काम जर ऑर्डरचा फ्लो चांगला आहे. 5-6च्या दरम्यान पुण्यामध्ये हे करायचं म्हणलं असं काटाच येतं अंगाला डायरेक्ट. इकडे विमाननगर साईडला एवढं ट्रॅफिक राहते भयान, काम होऊन जातं बाहेर. पूर्ण ट्रॅफिक इथं मागं पुढे बघायचं. स्विगी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ असा होणार आहे. मित्रांनो, हे काम करायला गेलं सोपं आहे, सगळं सोपं आहे. पण जोपर्यंत तुम्ही कामामध्ये टिकत नाही तोपर्यंत हे काम तुम्हाला पैसे देत नाही. मित्रांनो, माझं काम म्हणजे क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेट मधला जो प्लेअर आहे तो तसं पिच वरती टिकून राहतो आणि तो जोपर्यंत पिच वरती आहे तोपर्यंत त्याचे रन होत राहते. मग तो 1 रन काढाल, 2 रन काढाल किंवा 6 माराल, चौका माराल. मित्रांनो, तसंच काय माझं, जोपर्यंत मी फील्ड वरती आहे तोपर्यंत माझे पैसे होत राहणार आहे. ज्या टायमाला मी फील्ड सोडतो त्या टायमाला माझे पैसे बंद होऊन जाते याचे. तर मित्रांनो, असं माझं काम आहे. जॉब मध्ये इंटरव्ह्यू होत नाही तर तुमचं एज्युकेशन विचारलं जात नाही. फक्त तुमच्याकडे बाईक लागते, तुमच्याकडे लायसन लागतं आणि तुम्ही कामासाठी रेडी. आपण आलोय दुसरी ऑर्डर पिकअप करण्यासाठी. मग ऑर्डर पडत नाही आज, तरी पण बघूया रात्री 10-11 वाजेपर्यंत. 11 आले व्यवस्थित तर मग 2 वाजेपर्यंत मग येऊया घराकडे. रायडर तुमच्या पोटासाठी काम करायलो मित्रांनो. त्यासाठी खायचं विसरून गेलो होतो. एवढी भूक लागली. भाजीमध्ये मीठ आहे का नाही आहे, खायचं भाजी कुठली, चटणी आहे का काय, तेच बघितलं. काचा कुठली एक पोळी गेली आतमध्ये. तवा मित्रांनो चालला लागलो, तेव्हा डोकं काम करायला लागलं. ज्या पोटासाठी आपण काम करतो त्याला टायमावर जेवण नक्की दिलं पाहिजे, तर लोक काम करतात. आणि भूक लागल्यावर माणसाला भविष्याची चिंता राहते, पैशाची चिंता राहते. पहिलं पोटासाठी पहिलं पोट. एवढी चिडचिड व्हायला लागली ती माझी, एवढी तंतन करायला लागलो. मित्राचा डब्बा होता बॅग मध्ये, कोल्हा खाऊन घेतला. बघू आता आपण ज्या बिल्डिंग मध्ये ना, आता त्या बिल्डिंगच्या किती फ्लोअर बघायला, 24 फ्लोअर आहे. मित्रांनो, एवढी मोठी बिल्डिंग, मोठी बिल्डिंग आहे बघा. ही दिसू राहिली का मित्रांनो? बिल्डिंग बघा किती जबरदस्त आहे. दिसत असेल तुम्हाला, दिसू राहिली बघा मित्रांनो. इथून किती जबरदस्त सीन दिसतोय, खतरनाक हॉटेल वगैरे. असं सीन बघू फार मजा येत. रात्रीचे 5 वाजता लॉग इन केलं होतं मी आणि 5 वाजल्यापासून आता 11 वाजेपर्यंत माझे झाले 12 ऑर्डर आणि अर्निंग झाली 600. इन्सेंटिव्ह मिळाला 300, म्हणजे 900 रुपये अर्निंग झाली माझी टोटल. आणि आपण आता ही शेवटची ऑर्डर देतोय. शेवटची ऑर्डर जानेवारीमध्ये देऊन आपण निघणार आहे घराकडं. तर मित्रांनो, चला ही शेवटची ऑर्डर कंप्लीट करूया आपण आता. आपल्याला जायचंय 3 किलोमीटर. मित्रांनो, इथं आलो. 29 गोल्ड कॉस्ट, काय कास्ट होतं कास्ट इथं आलो आपण. शेवटची ऑर्डर आहे आपली. मग जयरामजी की निघायचं घरी. आपण चालू तिसऱ्या मजल्यावरती ऑर्डर द्यायची. आपण आळंदीला बघा मित्रांनो. सो गया है रस्ता, सो गया ये जहां, सो गई है सारी मंजिले, सारी मंजिले. अरे सो गया है रस्ता, सो गया ये जहां. तेव्हा ट्रॅफिक वचवत कमी होती, तेव्हा किती शांत वाटतं बघा नाही शहर मित्रांनो. पण हे शहर आव तसंच रूप घेतं डायरेक्ट सकाळच्याला. अरे बाप, एवढी मोकार गर्दी, एवढं मोकार जाम, पार डोकं जाम होऊन जातं गर्दीना त्यांना. नको होतं डायरेक्ट. तुम्हाला होतं का कधी असं तुमच्या शहरामध्ये? तुमच्या शहरात किती गर्दी असती आणि कोणता टाइम आहे तो गर्दी होण्याचा, असण्याचा? तर नक्की सांगा कमेंट मध्ये. किती सुंदर वाटतं असं. पुण्याकडून येताना इंटर पॉइंट आहे हा, चाकणला जातो रोड हा. इकडे आळंदीमध्ये घुसतो मित्रांनो. तिकडनं बी रोड येतो, तिकडनं बी जातो. पण इकडून गर्दी नसती, काय नसतं, सोपं पडतं, आसान वाटतं आणि सवय पडलेली ना इकडनं जायची. तर इकडून मग चाललो मित्रांनो मी. आता बघा ना, तुम्हाला दाखवतो मी इंद्रायणी नदी. तुम्हाला तर माहितच आहे पण तरी मी दाखवतो इंद्रायणी नदी. तेव्हा मित्रांनो
ही आपण आता त्याला इंद्रायणी नदीवरती आहे. ही इंद्रायणी आहे. इंद्रायणीवरून चाललो इंद्रायणी हे आळंदी नगर परिषद देव नाही का. हे नगर परिषद आळंदीचं नगर परिषद मध्ये आपण एंटर केला आता. आणि इथे मी राहायला दिवसाच्याला असं जमत नाही व्हिडिओ वगैरे काढायला, कारण एवढी गर्दी असती भाऊ इकडं. आणि आपल्याकडे सध्याला कॅमेरामॅन नाहीये, आपणच आहे सगळं. कॅमेरामॅन 2 in 1 सगळं आपणच काम करतो. एडिटर वगैरे सगळं आपलं आपणच आहे. पण जसं व्हिडिओ पाहायला लागलो तसं आनंद यायला लागला यार, मजा यायला लागली नाही का, एकदम जबरदस्त. आता मी तुमच्यासाठी मंदिराकडून गाडी घालतो, म्हणजे तुम्हाला माऊलीचं मंदिर दिसत. माऊलीचं मंदिर तरी दूरच असतं तिथून म्हणा, तरी चला इकडे टर्न मारला आपण. आता चाललो माऊलीच्या मंदिराकडे. बघा ना, रात्रीच्याला आता 11 11:30 झाली, सॉरी 11:30 वाजले. आता सगळं शांत सगळं सामसूम झालंय. इथं पाय ठेवता येत नाही, एवढी गर्दी असते. इथं हा जातो माऊलीकडं, हा रोड जातो माऊलीच्या मंदिराकडे. मित्रांनो कुत्रे बघा, कुत्रे बघितले कधी तुम्ही? बघा शॉप बंद आहे सध्याला, असं वाटतं लॉकडाऊन आहे काय, पण नाही मित्रांनो, लॉकडाऊन नाही. रात्रीचे 11:30 12 वाजले म्हणून बंद झाले. ते गाड्या वगैरे असत्या. त्यात चौक आहे माऊलीचा, या चौकात कोण कोण आलं तर कधी आलं असं नक्की सांगा. या चौकामध्ये आले का कधी? बघा असे मस्त मस्त चौकात आहे आपण सध्याला आता. आणि वडगाव रोड आहे, या वडगाव रोडला आपल्याला जायचंय आता आपल्या रूम कडे, इकडनं सरळ. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. आजचा ब्लॉग कसा होता कमेंट मध्ये नक्की सांगा. नारायण माने ब्लॉगला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही, तुम्ही लाईक करा, तुम्ही शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, आजचा ब्लॉग मधून तुम्ही भरपूर काही शिकू शकता. जसं की तुम्हाला ब्लॉग कसं बनवायचं हे शिकता येतं, हे शिकू शकता. तुम्ही रँडमली कसं शिकणार आहे, काय शिकणार आहे आपण ते उद्या सांगतोच मी तुम्हाला. पण आज थँक्यू मित्रांनो.